काय गावाचं नाव आपलं कसलं पाडा? आनंदनगर. आनंदनगर. आदिवासी कुठले आदिवासी आहेत याच्यात? कातकरी आहे काय आहे? ही पूर्ण आनंदनगर आहे. आणि इथे किती म्हणजे लोकसंख्या किती आहे आदिवासी पाड्याचा? लोकसंख्या 1300 कितीतरी सांगते ती. ते पुढं साहिल नगर आहे. काय आहे? साहिल नगर ते साहिल नगर. पण त्याला लागून आहे. ती एक टोटल संख्या तिला माहिती असेल. इथे वेअरहाऊस तर इथपर्यंत आलं आहे. म्हणजे हे आपल्या बोरिवली गावातच आहे का वेअरहाऊस? तो हे लागतो काय राहूर हे लागते ती एरिया. ही राहूर आहे? देवळी. हां. अच्छा, ही पाठीमागून म्हणजे राहूर लागलं. देवळी गाव आहे ना, त्या तिथे. हे सगळे आदिवासींचे घर. यांच्यासाठी काही ते राबवत नाही का? म्हणजे ते पूर्ण आपल्या मस्केनच्या अंडरमध्येच आहे हे सगळं. मग आदिवासी प्रकल्पचं जे लोक असतात ना, तू आता काय काम करायचं, मी ते आदिवासी प्रकल्पवाले जे असणार ना त्यांच्या थ्रू आपण यांच्यासाठी काय राबवू शकतो हां, तर ते तसं एक प्रयत्न आपण करायचा. एवढं फिरायला यायची सकाळी. हां एवढं फिरायला यायची. मध्ये हे झालं. जुनी शाळा. आता ह्या जुनी शाळा आता काय करणार आहे मग? नाही, याला आम्हाला पाडणार? दुरुस्त करून नाही पाडून नाही, दुरुस्त करून वापरायला होईल ना. एकच वर्ग वापरायला होतं. नाही, आता हे तर कोणी बांधून दिला? जिंदल कोणी केलं? कोणी बांधलं? हा कोणी बांधून दिला आपल्याला? PWD थ्रू झाले ते का? PWD. म्हणजे पण ह्याच्यासाठी हे बघा पाणीचा लिकेज होतोय किती. हा तुम्ही करून घ्या व्यवस्थित जरा. अच्छा, तर ही एकच खोली होती. मग हे कधीपासून आपण शिफ्ट केला आणि कधीपर्यंत असे कंडिशनमध्ये मुलं शिकत होते? हां नाही, हा कधी बनला गेला? हा 3 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे आपण मुलांना इथे शिफ्ट केलं 3 वर्षापूर्वी. अच्छा. आणि 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 हो तुम्ही लवकर आला तर जरा थोडं बोलायला तर मिळालं. काही हरकत. की आता ही आदिवासी शाळा आहे, याच्यासाठी तुम्हाला काय करावं, म्हणजे काय असायला पाहिजे की जेणेकरून आपले मुलांना चांगलं शिक्षण होऊ शकते? अजून म्हणजे हा तर चला एक स्ट्रक्चर झाली तुम्हाला शाळेची, पण आता पुढे काय करण्याचं सारखं योग्य तुम्हाला काय वाटते? स्मार्ट TV पाहिजे. म्हणजे कसं मुलांना सांगण्यापेक्षा इतर शाळांमध्ये TV असल्यामुळे त्यांना ते जास्त कव्हर करतात आणि लक्षात येतं त्यांच्या. पण एक तुम्हाला सांगू, तुम्ही जितकं स्मार्ट TV असू द्या, काही असू द्या, निसर्गमध्ये जेव्हा त्यांना घेऊन आपण जेव्हा निसर्गमध्ये जेव्हा घेऊन आपण त्यांना हे करतो, म्हणजे त्यांना काही गुरुकुलसारखं जेव्हा शिक्षण देतो, नदीच्या कडेवर घेऊन जाणे किंवा आपण डोंगर दाखवणे, ह्या सगळ्या करून जेव्हा दाखवतो ना, त्याच्यातनं शिक्षण जास्त चांगलं होतं. हल्ली काय झालं, मुलांना सगळं काही त्या TV वर व्हर्च्युअली आपण करायला. हे कसं हा त्यांचा परिसरच आहे, हे त्यांना माहिती आहे. आता आपल्याला आपण शहरात राहतो, आपल्याला डोंगराचं माहिती, पण त्यांना हे परिसरातलं खूप माहिती आहे. त्यांना जरा बाहेरचं म्हणजे आता आपल्या इतिहासाच्या धड्यात आहे ते त्याच्यावरनं दाखवलं तर ते पटकन कव्हर करतात. तर आता आपल्या शाळेत किती मुलं आहेत? 29 मुलं. 29. आणि वर्ग पहिली ते चौथीपर्यंत 29 मुलं. आणि टीचर तुम्ही दोघे, तुम्ही आणि ते. तुमच्या रिटायरमेंट कधीची आहे? आता 1 वर्ष 26ला. अच्छा. आणि म्हणजे इथे पाणीच्या जो सोयीसुविधा मुलांसाठी, बाथरूम वगैरे आहे, ती साफसफाई असते कधी पण? पाणीचं कमतरता असणार आहे, म्हणजे पाणीचं काही हे नाही आहे, सोय नाही तशी आहे? ही टाकी बनवली आहे शाळेला. होते. आणि प्यायचं पाणीचं? प्यायचं बाटल्या असतात. आम्ही स्टोरेज टाकीमध्ये. आता फिल्टर पण घ्यायचं आहे आम्हाला. फिल्टरची गरज आहे. फिल्टरची हां, ठीक आहे. आणखीन काही असं वाटतं मुलांसाठी एकदम आताच्या घडीला जे म्हणजे एक फिल्टर समजा, आणखीन काय?
फिल्टर मी माझ्यातर्फे पाठवून देईल, फिल्टर तुम्ही लावा. हां, आणि काय काय असं वाटतं तुम्हाला? लाईटच्या फिल्टरपेक्षा आपलं साधा फिल्टर असतो ना. आणि थोडंसं ना मॅडम आपण लाईटचा थोडंसं नको, हां, लाईटचा इथे साधा problem हे भौतिक सुविधा ठीक आहे आपण काय काय करू फक्त ना तिथं आपल्याला फक्त ना पालक जे आहेत ना पालकांमध्ये शिक्षणाबद्दल पेशंट तर नसतं. त्याच्यासाठी काय करूया, आता मी विशाखा मैडम माझ्यातर्फे इथे करते है. जाकिर भाई, आप बसके को बताने का है की जो आदिवासी प्रकल्प, तुम्ही जा, तुमच्या वेळ होते. हाँ, मी यांच्याशी करून घेते. तो आदिवासी प्रकल्प का जो ये है ना, जो यहाँ पे जो ऑफिसर होगा कोई होगा, उसको बुला के इनके लिए जो क्या बोलते हैं योजना जो है उसको कैसे हम लोग लागू कर सकते हैं. ठीक है, तो अभी मैं जानती हूँ विशाखा भी बहुत ही अच्छी तरह से, जो आशा का भी काम करती हैं, बहुत सारा काम करती हैं, उनसे अच्छा मेरे को कोई और पर्याय दिख नहीं रहा है जो कि ये देगा, मतलब एक जोड़ देगा ये आदिवासी प्रकल्प और यहाँ तक इसको पहुँचने के लिए. तो मेरे तरफ से वो होंगी, जहाँ पे भी मुझे कहीं लगेगा कि मैं उस चीज़ को मैं खुद नहीं रह पा रही हूँ तो विशाखा रह के ये करेंगी. अभी कल का वृक्षारोपण का तो आप कर लेना, क्योंकि मुझे लगता है इधर पे थोड़े से वृक्षारोपण भी होंगे तो अच्छा सुंदरता भी होगा, बच्चे झाड़ों को बचाएंगे भी, जगाएंगे भी. हाँ मी ऑलरेडी 2 वेळा झाडं लावली. हाँ हाँ माझ्या मिसेसच्या बर्थडेला पण मी जवळजवळ 25 एक झाडं लावली होती. ते कंपाऊंड ते जरा प्रोटेक्शन नसल्यामुळे हाँ. तर एक काम करने का है, वो अभी जैसे मैंने आप लोगों को ये जो झाड़ दिए हैं वो वन वालों के पास से दिए हैं, ठीक है ना, वन वालों के पास से. तो आप लोग अभी ट्री गार्ड खरीद के 2-4 ट्री गार्ड खरीद के भी यहाँ लगाने का है. ऐसे मस्के को भी बताओ, पेड़ तो हम ला दिए, अभी ट्री गार्ड को भी बंदोबस्त करना है जिससे पेड़ बचेंगे. तो और जो आपको पेड़ देंगे ना वो इतने ही हाईट के, ते बकरी वगैरे खाऊ शकणार नाही. हाँ, ते मोठे मोठे झाड, मग बकऱ्या खाऊ शकणार नाही. ठीक आहे. तर उद्या मॅडम येणार आहे, विशाखा मॅडम, तर त्या इथे थोडंसं लावणार आहे, थोडेसे बोरिवलीमध्ये लावणार. आणि जे काही आपल्या आदिवासी ह्याचा जो आहे, या आदिवासी प्रकल्पाचं जे योजना आहे ते कसं आपण राबवू आणि त्या पालकांना घेऊ, या पालकांचं आपण एकदा हे घेऊ. मला तुम्ही सांगा कुठला दिवस ते चांगलं असेल, तुम्ही मला आधी सांगा, 15 तारखेच्या नंतरचा सांगा, एक डेट द्या, मी स्वतः येईल, मग आपण त्यांच्याशी संवाद करू आणि त्या आदिवासी प्रकल्प वाले को भी बुला के लेना है उस दिन. ठीक है ना, वैसे करके हम लोग एक इनका जो आदिवासियों का किस तरह से सही तरीके से काम कर सकते हैं वो अपन करते हैं. ठीक है ना. तो लेकिन अभी आप आज का तो ऐसे हो गया कि हम लोग सब गड़बड़ हो गया, पेड़ वहाँ ये वहाँ ऐसे हो गया. तो अभी हमको ये स्कूल को अभी मेरे को जरा पूरी तरह से फोकस में रखना. मास्तर उद्या मला थोडा बोला तुम्ही. चालेल, तुम्ही कधी म्हणा प्रॉपरच आहे. हां, तर मी मॅडमला हे करून आता उद्या झाडं लावून द्या. कॉन्टॅक्ट आहे होता. असतं नाही. बंद कर. काय बोलला, परत बोला. गुड आफ्टरनून सर. अरे वा, गुड आफ्टरनून मॅडम. ओके मॅडम. हां, तर तुमचं नाव सांगा आता, एकेकाचं नाव सांगा. काय नाव सांग ना, नाव सांग ना, नको. परी. हां, परी. परी. असं नाव सांगितलं, पूर्ण नाव सांगायचं. असं नाव सांगितलं, कसं नाव सांगायचं, सरांनी कसं शिकवलं? अल्पेश. कसं नाव सांगायचं. पूर्ण नाव पूर्ण सांग. नाव सांगायचं. परी दिलीप मुकुने. वा, व्हेरी गुड. आता पूर्ण आपण नाव सांगायला गेलो तर खूप वेळ लागणार नाही का, पण आता तुम्ही थांबले, तुम्हाला माहित होतं आज मी येणार आहे. हां, कशासाठी येणार, आपण पाणीसाठी, झाडांसाठी ह्या विचारात ना इथे आपण काही काम करायचंय, झाडं लावायचंय. आपण एवढी झाडं लावली, आपली झाडं जगली का, का नाही जगली. बकऱ्याने खाल्लं. हा, तर आता काय करायचंय, आपण ती झाडं असे लावायची की बकरी खाणार नाही आणि त्याला जपवायचंय. सगळ्यांच्या नावाने, ह्या सगळ्यांच्या नावाने एक एक झाडं लावायचं उद्या. हा, आणि त्याला स्वतःच्या नावाचं हे लावायचं. ठीक आहे, आणि रोज बघायचं किती तुम्ही वाढलं. लक्ष द्यायचं. हा, लक्ष मी इथेच द्यायचं. राहते ना. हा, आणि ती मोठी झाड आहे, मग बकरी खाणार नाही. तो याच्यात तुम्हाला येते, तुम्हाला ट्री गार्ड पण देतील, ते पण करतील. आणि आता हळूहळू आपण या मुलांसाठी काय अजून लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही पाहिजे, या तुम्हाला काय बोलतात ते सर, या सरांना सांगायचंय आणि त्या सर मग आम्हाला सांगतील आणि मग त्या पद्धतीने आपण अजून काय काय आपल्या शिक्षणासाठी आपण चांगलं करू शकतो ते करणार. आता मला सांग, इथे आपल्या गावात इथे बाजूला नदी वाहते, काय माहित आहे, नदी वाहते आपल्या बाजूला. आपल्याकडे नदी आहे का, आपल्या जवळ कुठे, कुठली नदी आहे आपल्याकडे, कुठे, कुठली बोल ना. त्या नदीचं नाव काय, नाव काय? नदीचं नाव काय. ती इथे वाहते, एक छोटीशी ती ओढा आहे की नदी आहे, हॅलो, ओढ आहे. म्हणजे ती छोटीशी अशी पावसाच्या वेळेला येते आणि ती जाऊन नदीत वाहते.
बरोबर थांबलाय माझ्या बरोबर. आता आपल्याला त्या आपल्या नदीचा बरोबर चांगला बघायला वापर करून आपल्याला त्यातनं काय काय शिकू शकू आपण ते आपण आता शिकायचंय. ठीक आहे, झाडं लावायचंय, नदी वाचवायचं आहे, पाणी आपल्याला चांगलं स्वच्छ मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा नाही का. आता तुम्हाला मला सांग की इथे तुम्हाला पाणी प्यायला चांगलं पाणी भेटतो. पाणी प्यायला घरात आणता काय करता? पाणी कुठून पिता तुम्ही? घरातून बाटल बॉटल आणता ना. अच्छा, तर ते बॉटल मध्ये पाणी कुठून येते? नळात आणता की विहिरीतला? हंड्यातून. पण नळ येतात का विहिरीवरचं? कसलं बरं? नळातलं का विहिरीचं? नळाचं. तर ती गावात टाकी स्टोरेज आहे तिथून ना, आतमध्ये गावात एक टाकी आहे ना. त्यातनं पाणी मिळते. एक मिनिट आता तुम्ही नाही बोलायचं. त्या टाकीमध्ये पाणी कुठून येतं? कुठल्या पाईपातून? त्या पाईपात पाणी कुठून येतं? पाईपात कुठून येतं? कुठेतरी नदीत. नदीमध्ये पाणी कुठून येतं? कुठं डोंगरात. तर आपल्याला डोंगर पण वाचवायला पाहिजे, आपल्याला नदी पण वाचवायचं आहे. म्हणजे शेवटी तुमच्या बाटलीत ती पाणी येणार बरोबर. आपण सगळे मिळून याच्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही खूप वेळापासून थांबला, आता तुमच्यासाठी आम्ही काही नाही आणू शकलो. तर पुढच्या वेळेला जेव्हा मी येईल तुमच्यासाठी नक्कीच चॉकलेट वगैरे घेऊन येईल. ठीक आहे, आज आम्ही काही आणू शकलो नाही, आम्ही उशीर झालो स्वतःच. ठीक आहे, तर उद्या या मॅडम येणार आहे. ह्या मॅडम तुम्हाला उद्या येणार, खाऊ पण देणार आहे आणि झाडं लावायचं. आपण सर्व झाडं लावायचं आणि झाडं जगवायचं. ठीक आहे, झाडं लावायचे मॅडम, तर लोकांची जाळी लावायची त्यांना. हां, जाळी लावायची आहे हां, तर ते पण करूया. तर उद्या आधी त्याचा बंदोबस्त करूया आणि ते झाड़ मत तो आप जाकिर भाई यही कर लेना कि पहले तो ये जो ट्री गार्ड का ही काम कर देना. वो ऐसा है मैडम, अपन उसको जाली को ऑर्डर देना पड़ता है. हाँ. पाडा किती आहे या मुलांच्या पाडा? 74-75 घराचा पाडा असेल. 74 का 75 घरं असतील. घरं असतील. पण असे मुलं किती आहेत मग? नाही, दाखल पात्र एवढेच आहेत. तशी मुलं एवढी बरीच आहेत. बरेच आहेत. म्हणजे जेवढे आहेत तेवढेच येतात तेवढेच आपल्याकडे. येतात. असं कोणी नाही की जे मुलांना पाठवत नाही. हा, काही जण आहेत ना, आहेत ना, मग ते का पाठवत नाही मग? तेच ना त्यांचा नाही. आता समुद्र पुरा खेळत असेल ना, हे तर लक्षच देत नाही. जास्ती घर आहेत. आता सर्वेक्षण घेतलं होतं मी, तर 74 का 75 घरं. इकडे सर्वे आहे सगळा. हे काय वार्षिक नियोजन पत्र कसलं आहे हा? हे प्रत्येक महिन्याला काय काय अभ्यास घ्यायचा आहे. अच्छा. आणि यांच्या काही जे मुलांसाठी काही योजना वगैरे तसं पण तुम्ही लावून घ्या काही तर थोडासा. हां, त्याचा पण रेकॉर्ड ठेवतो. हे तुम्ही एक निसर्गबद्दल. उन्हात पाऊस पडत असेल तेव्हा हां, ते बोला, ऊन पाणी पडा काय. हा, ते जर बोलून दाखवायचं एकदा. बोला. जोरात जोरात. एकदम जोरात. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाँ, ये पानी का कैनाल कहाँ से कैसे जा रहा है? कहाँ से ऐसे करके ये क्या भादसा की तरफ जा रहा है? किस नदी नदी कुटली नदी? कुंभेरी. हाँ, ये कुंभेरी को ही चली जाती है क्या? मतलब ये ऐसे यहाँ से जाके ये कुंभेरी को मिल रही है. हाँ, तो ये पहले यहाँ पे ये कैनाल बनाया था, अब ये बुझाते जा रहे हैं, ऐसा ही है ना? आपका क्या कहना है? कैनल बंद है, ये तभी खोदे लोग ने. हाँ, लेकिन कैनाल किधर था? इधर था, इधर ऐसे था, वो अभी बुझ गया पूरा. नहीं ना, हाँ था आगे तक था खाली. हाँ, उधर तालाब तक नहीं था, नदी तक नहीं, क्योंकि ये कनाल के बारे में भी निकालना है. कनाल भी सब बुझाते जा रहे हैं, तो इसीलिए मैं पूछ रही हूँ. हाँ,
इधर आना पड़ेगा। मैं घूमने आती अच्छा थी ना, मुझे मालूम है। पहले ये केवल था पूरा लंबा पानी बारिश में हैरानी हुई हद तक पानी था ना। सुबह में मैं आती ना, टहलने आती थी ना। ये कंपनी बनने से सब हैरानी हो गई। इसके अंदर पानी जम जाता है. चालूंगी ना तो बहुत पण हां. इथे पण हे या लोकांसाठी काही असं हे बंदोबस्त नाही आहे का? त्यांना घरकुल वगैरेचं काही नाही होत का? हो, घरकुलाचीच घर आहे ना त्यांची. हे सगळं पण यांना पाणीची सोय बी सगळं जसं आपल्या गावात आहे तसंच आपण देतो. आहे ना त्यांना पाण्याची सोय आहे. पाणी दिलेलं आहे त्यांना. म्हणजे तुझा रोल कुठपर्यंत असतं काय करायला यांना? मी याच्यात नाही आहे ना. अच्छा हा एरिया माझा नाही आहे ना. अच्छा पण ह्यांचं पण सेम जसं बाकींना सोयीसुविधा दिलं जातं तसंच आहे. हा काय आहे लायन्स क्लबनी काय केलं ही हा? अंगणवाडी. अच्छा या अंगणवाडीमध्ये मग किती मुलं असतात? ती आता त्यांचे याला मॅडम आहे, तिला माहिती पट त्यांचं. अच्छा हा मोठा टाकी दिलाय त्यानं. नाही ती आपल्याला सगळ्यांना आहे. पण आपल्या गावात कुठे असं नाही, टाकी? ही ना हा ही यांना मोठी दिलेलं आहे, टाकी. यांना हा दिलेलं आहे. तेच तर म्हणते ना त्यांना आपलं दिलं. केलंच नाही अजून, असं डायरेक्ट ठेवलं त्यांनी. आपल्या पण करायला पाहिजे तसं. पण हे पावसाच्या वेळेला ह्यांच्या घरात पाणी नाही जात एवढं किती म्हणजे खराब हालत आहे. मग घरकुलचं आहे म्हटलं तर काही कुठे दिसत तर नाही काही तुटका फुटका सगळं आहे. हां ते आता बरीच वर्ष पण झालेत. हां पण काही सोयीसुविधा दिसत नाही आहे तर हे ग्रामपंचायत करते काय यांच्यासाठी? इथे बाहेरच्या बाजूला हे चांगले मोठे मोठे घरं झाले, आतमध्ये एकदम खराब झाले. आदिवासीच नाही, अर्धी तेली लोक पण आहेत, मुसलमान पण आहेत त्याचे. पण आतमध्ये जे गेलो होतं तेच फक्त आदिवासी. पण तसं हे करून ठेवायला पाहिजे ना. नाही पण आपल्या गावात पण कुठे काही सोयीसुविधा आहे? कसलंही काही नाही आहे. नाही. काही आपण करतच नाही असं. मशके कधी पण असे फिरतात म्हणजे ॲज अ ग्रामसेवक की सगळं बघायचं आपण फिरायचं असं कधी ते करतात का? होय, आपल्याकडे मी एक दोनदा आलेलं बघितलं. पण इथपर्यंत असे हे काय माहिती, आदिवासी इकडचं पाड्याला वगैरे तर मला नाही माहिती. हा माझा नाही एरिया, मला एवढं माहित नाही.